मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल सध्या आपल्यासोबत आहेत. चहल सर, मुंबईला नव्या वर्षामध्ये मुंबईकरांसाठी दोन नवे कोरे करकरीत गिफ्ट मिळतात. एक म्हणजे मुंबई शिवडी न्हावाशेवा प्रकल्प आणि दुसरा म्हणजे मुंबईचा सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोड. या कोस्टल रोडला टोल मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. मात्र कोस्टल रोडला टोल नसणं किंवा टोल मुक्त असणं हे खरोखर व्यवहार्य आहे का, असा प्रश्न विचारला जातोय वाहतूक तज्ज्ञांकडनं. कोस्टल रोडला टोल मुक्ती देण्यामागचं नेमकं धोरण काय? एकीकडे सिलिंकला आजही टोल वसूल केला जातोय, जो केवळ 1800 कोटींचा आहे. मात्र कोस्टल रोड त्याच्यापेक्षा कित्येक अधिक किमतीचा असून सुद्धा त्याला टोल का नाही? नमस्कार. या संदर्भात मी नम्रपणे माहिती देऊ इच्छितो. जे आपला कोस्टल रोड आहे मुंबईचा, एक मोठा प्रोजेक्ट होता जवळपास 13,500 कोटीचा. याच्या सर्वप्रथम तो मला सांगायला आनंद वाटतो की येत्या 31 जानेवारीपर्यंत हे प्रोजेक्ट कंप्लीट होईल आणि त्यानंतर याची आमची BMC लेवलवर इंटरनल ट्रायल्स वगैरे होऊन जवळपास 10 फेब्रुवारीनंतर केव्हा हे ओपन टू पब्लिक होईल. म्हणजे याच्या 50% राईट हँड साईडवाला जे 4 लेन्स वर्लीकडून मंत्रालयाकडे जाणारी आहे. आणि पूर्ण जो कोस्टल रोड आहे, जसा काल आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने उल्लेख केला, ते मे अखेरपर्यंत हे पूर्ण कोस्टल रोड, त्याच्यामध्ये 4 जाणारी लेन्स, 4 येणारी लेन्स, त्यानंतर प्रॉमनेड, त्यानंतर इतर जे काही सायकल ट्रॅक वगैरे, ते सर मे अखेरपर्यंत आपण पूर्ण करू. आता हे जो प्रकल्प आहे 13,500 कोटीचा, याच्यावर टोल बसवायचा की नाही बसवायचा, याच्यामध्ये बरेचसे वर्तमानपत्रात चर्चा व्हायची आणि लोकांचे ओपिनियन मला वाचायला मिळाले होते. परंतु 2 मुख्य कारण आहे की ज्यामुळे आपण या कोस्टल रोडवर टोल लावणार नाही. कालच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी याची घोषणासुद्धा केलेली आहे की हे टोल फ्री असेल. परंतु जे काही टेक्निकल रिझन्स असे आहेत की नंबर 1, जेव्हा ही कोस्टल रोडचा जो प्रकल्प आहे त्याला केंद्राने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिली होती या प्रकल्पाला. कारण हे प्रकल्प अंतर्गत जवळपास 111 हेक्टर, म्हणजे जवळपास 250 एकर जमीन आपण समुद्रातून बाहेर काढली, रिक्लेम केला आहे. आणि हे रिक्लेम्ड जो 111 हेक्टर आहे ते पाण्याखाली असताना नंतर आता आपण रिक्लेम केली आणि त्याच्यावर रोड केली आहे. म्हणून याच्यामध्ये पर्यावरण क्लिअरन्सचा एक मोठा इश्यू होता. आणि हे अधिकार, याचे जो सक्षम प्राधिकरण होता, कॉम्पिटंट अथॉरिटी टू ग्रांट कोस्ट एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे अधिकार होते. जेव्हा चर्चेनंतर त्यांनी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिली, त्याच्यामध्ये सुद्धा एक कंडिशन घातली होती की हे जो रिक्लेम लँडवर जे काही कोस्टल रोड येणार आहे ते टोल फ्री असायला पाहिजे. आता त्याचे पाठीमागे सध्या मी कारण काय आहे ते त्याच्या ऑर्डरमध्ये असतील. याच्याशिवाय दुसरा कारण, जो मुख्य कारण माझ्या मते हे आहे की इतर जेवढे प्रकल्प आहे, जसं वर्ली बँड्रा सी लिंक आहे किंवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे, ते प्रकल्प कर्ज घेऊन बांधण्यात आलेले आहे. म्हणजे की त्याच्यामध्ये बॉरिंग आहे, बॉरिंगची परतफेड करायची आहे व्याजसह. आणि जे काही मॉडेल आहे की जे काही पैसे आपण व्याज दराने आपण घेतलेले आहे, त्याची काही ठळक वर्षात परतफेड करण्यासाठी ते टोल जो वसूल होईल ते रिपेमेंट करेल ते प्रोजेक्ट कॉस्टला. परंतु जे काही कोस्टल रोड आहे याच्यामध्ये घेतलेला लोन निरंक आहे. आपण एक पैसासुद्धा लोन घेतलेला नाही बँकेच्या किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या किंवा जायकासारखा जे जपान गव्हर्नमेंटच्या MTHNLने घेतलं आहे, आपण घेतलेलं नाही. याच्यावर 0 बोजा, 0 लोन आहे आणि 0 व्याज साहजिक आहे. म्हणून ज्या प्रकल्प आपण बांधला आहे विदाऊट लोन अँड विदाऊट लायबिलिटी ऑफ लोन, तर त्याच्यावर टोल लावणे योग्य होणार नव्हता अशा आमचा मत आहे. कारण काही इतर सर्व प्रकल्प जिथे टोल आहे ते सर्व प्रोजेक्ट्स ते बॉरिंगने, लोनने ते तयार झालेले आहे. सर, ज्या
योगे आपण हा प्रकल्प उभारलेला आहे त्याच्यासाठी जो फंड उभारलेला आहे तो BMCच्या ठेवींमधनं उभारलेला आहे. जर या कोस्टल रोडच्या प्रकल्पावरती टोल आकारला नाही तर अर्थातच याचा भार हा BMCच्या तिजोरीवर पडणार आणि त्यायोगे सामान्य मुंबईकर करदात्यांच्या खिशावर सुद्धा पडणार. हा फंड नेमका आपण कुठून उभारलेला आहे आणि तो कुठल्या कामासाठी उभारला जाणं अपेक्षित होतं? बघा, याच्यामध्ये जे दरवर्षी जे काही आपले उत्पन्न आहे BMCची, त्याच्या आम्ही काही भाग इन्फ्रास्ट्रक्चर सेस म्हणून जमा करतो आणि जेवढे श्रीमंत लोक आहेत जास्त पैसे भरतात, जो मिडल क्लास कमी पैसे भरतात, त्या प्रोपोर्शनेटमध्ये हे पैसे गोळा झालेले आहे. कारण प्रॉपर्टी टॅक्स एखाद्या व्यक्तीचा फार मोठा बंगला असेल त्याला प्रॉपर्टी जास्त लागतो, दुसऱ्याला कमी लागतो. तसेच प्रीमियम्समध्ये काही आपण सेस गोळा करतो. जो लोक भव्य मोठे मोठे बिल्डिंग्स करतात त्यांना याचा भार जास्त आहे. अशा जे काही आपला उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून आपण हे एक वर्ल्ड क्लास मेगा प्रोजेक्ट बांधला आहे. आणि हे जे काही कोस्टल रोड आहे हे जरी आपण जेव्हा प्रकल्प सुरू केला मला आठवण आहे की मी 8 मे 2020ला आयुक्त म्हणून चार्ज घेतला होता. त्यानंतर तेव्हा हे संपूर्ण प्रकल्प मागच्या 1-1.5 वर्षापासून स्टे ऑर्डरमध्ये होता. कारण काय हे पर्यावरणचे जे काही एक्सपर्ट्स आहेत ते कोर्टात गेले होते, हायकोर्टात, आणि हायकोर्टाने स्टे दिला होता या प्रकल्पावर. म्हणून हे प्रकल्पाचे काम बंद होता. त्यानंतर तत्कालीन माननीय चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट श्री दीपांकर दत्ता साहेबांची अध्यक्षतेखाली जे बेंच होता त्यांनी 9 जून 2020ला म्हणजे मी येण्याच्या 1 महिन्यानंतर ते स्टे वेकेट केला आणि मग तिथून काम सुरू झालं. आणि ते जो हे काम सुरू झाल्यानंतर आता आपण जवळपास विदिन लेस देन 3.5 इयर्स आपण हे प्रकल्प पूर्ण करतो आहे. आणि जर आपण मे धरला तर लेस देन 4 इयर्समध्ये पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. आणि हे प्रकल्प जेव्हा मे 2020ला आपल्या जे काही ठेवी होती, जे काही फिक्स डिपॉझिट होत्या ते 77,000 करोड होतं त्यावेळी. आणि आज आपण याच्यावर जवळपास 93% प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. जवळपास 13,000 कोटीचे सुमारे आपण खर्च करूनसुद्धा आज आपल्याकडे फिक्स डिपॉझिट 86,000 करोडवर गेलेले आहे. सो हे काय आहे की हे महानगरपालिका जी उत्पन्न आहे त्याचे सतत ते सुद्धा वाढते आहे. आणि ते उत्पन्नातून आपण जे प्रोजेक्ट उभा केला असेल तर टोल कितपत योग्य राहिली असती. कारण काय आहे की इथे अजिबात बॉरिंग नाही, व्याज नाही, परतफेड नाही. तिथे टोलवर प्रश्नचिन्ह लागला असता. कारण काय आहे की आपण टोलच्या जो मूळ कन्सेप्ट आहे जगभरामध्ये, मूळ कन्सेप्ट असा आहे की तुम्ही पैसे आधी उभे करावे, पैसे तुम्ही लोन घ्यावा, त्या लोनवर समजा की एक 15 वर्षामध्ये परतफेड करायची आहे, त्याचा व्याज किती येईल, प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट, ते टोटल अमाऊंट किती आहे, आणि तेवढा अमाऊंट गोळा झाला पाहिजे टोलमध्ये. आणि एकदा तेवढा अमाऊंट गोळा झाल्यानंतर मग टोल बंद होतो, असा प्रिन्सिपल आहे. इथे जिथे आपला परतफेड करायचा नाही, मेन लोन किंवा प्रिन्सिपल किंवा इंटरेस्ट, तिथे टोलमुक्त करणे योग्य राहिला असता. आणि तसेच योग्य आदेश आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी काल दिलेले आहे. मात्र वाहतूक तज्ज्ञांचा हा आक्षेप आहे की जरी इन्फ्रासेस फंडातनं महापालिकेने हा पैसा उभारलेला असेल आणि 0 रुपये कर्जातनं जरी उभारलेला असेल तरी सुद्धा इन्फ्रासेस फंड हा श्रीमंतांकडून गोळा केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तो हाऊसिंग सेक्टरमधनं गोळा झालेला आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांवर हा पैसा का खर्च केला नाही, तो कोस्टल रोडवर का खर्च केला गेला, आणि कोस्टल रोड हा सुद्धा श्रीमंतांसाठीच बांधला गेला आहे का, तो केवळ 4 चाकींना सोयीस्कर होईल अशा रीतीनंच बांधला गेला आहे का, हा सुद्धा प्रश्न वाहतूक तज्ज्ञ विचारतात. बघा, जेव्हा एखादा मेगा प्रोजेक्ट सुरू होतो याचे डायरेक्ट इनडायरेक्ट बेनिफिशरी सर्व सिटिझन असतात. आणि याच्यामध्ये काय इकॉनॉमी वाढते, बिझनेस वाढतो, पर्यावरण दृष्टीने कार्बन जो कंटेंट लेस होतो, जे काही आता मोबिलिटी वाढल्यामुळे कार्बनायझेशन होणार मुंबईची. डिकार्बनायझेशनमध्ये मुंबई विल बिकम अ हेल्दी सिटी टू लिव्ह, त्याचा फायदा सर्वांना होणार. सो असे प्रकल्प असं म्हणता येणार नाही की फक्त श्रीमंतांसाठी आहे. आणि
जर आपण बोलू लागले तर जेव्हा जे काही सेस किंवा प्रीमियम्सवर आपण सेस लावला आहे ते तर निम्मा श्रीमंताकडून आलेला आहे. परंतु अशी प्रकारची चर्चा मला वाटतो करणं योग्य नाही. आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? एखादा फ्लायओव्हर असेल, एखादा अफोर्डेबल हाऊसिंग असेल, एखादा गोरेगाव मुलुंड टनल असेल, किंवा एखादा कोस्टल रोड असेल, एखादा सिमेंट रोड म्हणजे अस्फाल्ट रोड टू सिमेंट रोड कन्व्हर्शन प्रोजेक्ट असेल आपला 6,000 कोटीचा, हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे. आणि आपण जसं आता अफोर्डेबल हाऊसिंगच्या चर्चा केली, आता आम्हीच 10 प्रकल्प सुरू करून जवळपास आम्ही 13,000 300 स्क्वेअर फूटचे घर बांधतो आहे आश्रय योजना अंतर्गत. जे काही SWMचे सफाई कामगार आहे त्यांच्यासाठी आम्ही बांधतो आहे. आज सफाई कामगारांना वर्षानुवर्ष घर न होते. आता टोटल मागचे 70-80 वर्षापासून टोटल पूल 5,000 घराचा होता. आता आम्ही वन शॉटमध्ये आम्ही 13,000 घर बांधतो आहे. आणि ते प्रत्येक घर 300 स्क्वेअर फूटचं आहे. त्याचे बेनिफिशरी कोण आहे? ते बेनिफिशरी आपले सफाई कामगार आहे. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर तिथेसुद्धा खर्च होतो आहे पैसा. सो अशा सिंगल आउट करणं मला वाटतं योग्य नाही. आणि मुंबईसाठी हे फार अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. याच्यामुळे मुंबईमध्ये मोबिलिटी मध्ये पॉझिटिव्ह परिणाम होईल. लोकांच्या वेळेत बचत होईल, इकॉनॉमीमध्ये गती येईल, बिझनेस वाढेल. आणि एकदा जेव्हा बिझनेस वाढतो, इकॉनॉमी वाढतो, याचा फायदा सर्व घटकांना होतो. चल सर, कोस्टल रोड हा चारचाकींना तर उपयुक्त आहेच, मात्र कोस्टल रोडवरून सार्वजनिक वाहतूक सुविधा पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा धावणार का? त्यासाठी तो किती उपयुक्त आहे? बेस्टच्या बसेस कितपत धावू शकतील या संपूर्ण कोस्टल रोडवरनं? बिलकुल. याच्यामध्ये जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, 4 व्हीलर टॅक्सीज आहेत किंवा बसेस आहे आमचे, आता आत इवन पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा येतो. आता आमचं नियोजन आहे की मार्च 2026पर्यंत 10,000 बसेस आपल्याला ताफा तयार करायच्या आहे BESTच्या, ज्यामध्ये आज जवळपास 3,500 बसेस ऑलरेडी आलेले आहेत. त्याच्यामध्ये निम्मे बसेस आज इलेक्ट्रिक बसेस आहे, इलेक्ट्रिक डबल बसेस आपण घेतलेले आहे. आता टप्प्याटप्प्याने आपण इलेक्ट्रिक बसेस आणि CNG बसेस धरून 100% डिझेल बसेस बंद करून 10,000चा आपला प्लॅन आहे 26 मार्चपर्यंत. तर हे बसेससुद्धा हे कोस्टल रोड धावणार आहे. आणि या बसेसमध्ये जे काही प्रवास करणारे आहे सर्व वर्गाचे लोक असतील. मात्र बसेससाठी कोस्टल रोड उपयुक्त ठरेल, कारण तेवढ्या मार्गिका आपण उपलब्ध करून देतो आहोत. ज्या ठिकाणी बसेसचे बस स्टॉप आहे तिथपर्यंत बसेस पोहोचणार का कोस्टल रोडकडनं? कोस्टल रोड आपण बस स्टॉप तयार केलेले आहे. आणि एक आपण 4 लेन जाण्यासाठी आहे, 4 लेन येण्यासाठी आहे. आता जर कोणी हे म्हणत असतील की 4 लेनमध्ये सुद्धा एक म्हणजे एक प्रॉब्लेम आहे बसेसला, तर मी तशी सहमत नाही. एकंदरीतच कोस्टल रोडच्या बाबतीत वेगवेगळ्या शंका घेतल्या गेल्या. पर्यावरणाच्या दृष्टीने देखील कोस्टल रोड तयार करणं हे आव्हानात्मक होतं. मुंबईकरांना काय सांगाल? कोस्टल रोडची आताची जी प्रगती आहे, आपण मेपर्यंत कसं काम करणार आहोत आणि मेपर्यंत साधारणतः किती मार्गिका खुल्या असतील आणि कुठल्या वेळेत खुल्या असतील? म्हणजे की बघा, हे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. वी शुड बी प्राऊड ऑफ इट की मुंबईमध्ये एक वर्ल्ड क्लास मेगा स्ट्रक्चर आलेला आहे. आणि एक एवढा मोठा प्रकल्प, जवळपास 13,000-14,000 कोटीचा प्रकल्प एक महानगरपालिका करते आहे, हे सुद्धा ज्याचा मला अभिमान आहे. अन्यथा असे प्रकल्प मोठे जो इन्फ्रास्ट्रक्चर अथॉरिटीज आहेत ते करत होत्या. परंतु आता BMCने पाऊल उचलले आणि आता एक देशामध्ये पहिली महानगरपालिका आहे BMC, जिथे एवढा मोठा प्रकल्प चे नियोजन करण्यात आलं आणि आज ते साकार होतो आहे. आणि या प्रकल्पांतर्गत आता सध्या आम्ही 10 फेब्रुवारीच्या सुमारे पहिले जो टप्पा आहे 4 लेनच्या जाण्याचा, म्हणजे की वर्ली जो आपला जे सी लिंक संपतो, बँड्रा वर्ली सी लिंक, वर्ली सिंगपासून जे हे काही 4 लेन जाणारी आहे आपले प्रिन्सेस फ्लायओव्हर मरीन ड्राईव्हवर, ते 4ही आपण चालू करू. आणि त्याच्यानंतर जे काही येणारी 4 लेन्स आहेत, म्हणजे की मंत्रालय मरीन ड्राईव्हपासून वर्लीकडे जाणारी, ते 15 मेपर्यंत त्याची सुरुवात करू आणि मे अखेरपर्यंत हे पूर्ण प्रकल्प एक प्रकारे पूर्ण होईल.
नक्की. त्यासोबतच मुंबईने एक महत्त्वाची एक आव्हान पेललेलं आहे ते म्हणजे कोविड मॉडेलसकटच मुंबईचं आता प्रदूषणमुक्तीचं मॉडेलसुद्धा गाजायला सुरुवात झालेली आहे. दिल्लीच्या तुलनात मुंबईची सध्याची प्रदूषणाची स्थिती काय सांगते? मुंबई महापालिकेने प्रदूषणावरती कशी मात केली आहे? बघा, हे सुद्धा एक देशामध्ये आपण एक नवीन उदाहरण निर्माण केलं आहे, एक मॉडेल तयार केलेलं आहे की जेव्हा ऑक्टोबर अखेरमध्ये माननीय पंतप्रधान कार्यालयातून निरोप आला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे की मुंबईची प्रदूषण 350 पावणे 400 वर गेलेली आहे आणि याच्या काही निवारण केला पाहिजे. आणि त्यावेळी दिल्लीची हे जो AQI इंडेक्स जवळपास 250च्या सुमारे होता आणि आपला हे 350 पावणे 400 वर गेला होता. अंधेरी मरोलला जवळपास 400 टच केला होता. पण त्याच्यानंतर आम्ही इतके पाऊल उचलले आहे की लगेच आम्ही 25 ऑक्टोबरला एक त्याच्या आधी आम्ही नंबर ऑफ मीटिंग्स घेतल्या आणि एक तर माझी मीटिंगमध्ये ज्यावेळेला 200-250 स्टेक होल्डर्स होते, ज्याच्यामध्ये पर्यावरणचे एक्सपर्ट्स, BMC यंत्रणा, राज्याच्या पोल्युशन कंट्रोल बोर्ड, त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव पर्यावरण आणि त्यांची टीम, त्याच्यानंतर NGOs, त्यानंतर जे काही एक्सपर्ट्स आहे या फील्डमध्ये, त्यानंतर MCHI, त्यानंतर नराडको, त्यानंतर पेयाटा, हे सर्व स्टेक होल्डर्सची आम्ही जवळपास एक मॅरेथॉन मीटिंग घेतली आणि त्यांना आम्ही सेन्सिटाईज केला की हे आता हे आव्हान किती मोठं आहे आणि एव्हरीबडी हॅज टू कंट्रीब्यूट आणि सर्वांनी याच्यामध्ये भाग घेतल्याशिवाय, सहयोग दिल्याशिवाय आपल्याला हे यश मिळू शकत नाही. आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर अखेरमध्ये आपण 25 ऑक्टोबरला एक 28 गाईडलाईन्सच्या SOPsच्या आपण एक लँडमार्क आपण एक आदेश इश्यू केला, ज्यामध्ये आपण गाईडलाईन्स ले डाऊन केली की हे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आणि पोल्युशनची मिटिगेशन करण्यासाठी मुंबईला काय काय करावं लागेल. जे काही जवळपास मुंबईमध्ये 6000 बांधकामधीन इमारती होती, आम्ही सांगितलं की हे सर्व बिल्डिंग्स तुम्हाला हे ग्रीन क्लॉथने कवर करावी लागतील. एखादी बिल्डिंग जो डेमोलिशन करायची आहे ते सुद्धा कवर केल्याशिवाय डेमोलिशन करता येणार नाही. प्रत्येक जो कन्स्ट्रक्शन साईट आहे, जो हजारो साईट्स आहे, तिथे स्प्रिंकलर ठेवणे, दिवसात अनेक वेळी स्प्रिंकलरचा वापर करणे, स्मॉक गन्स ठेवणे, त्यानंतर त्या प्लॉटच्या बॅरिकेडिंग करणे. 25-25 फुटापर्यंत आम्ही बॅरिकेडिंगचे आदेश दिले. त्यानंतर जे काही पब्लिक प्रोजेक्ट्स आहेत, समजा हे कोस्टल रोड आहे किंवा मेट्रो रेल्वे लाईन आहे किंवा फ्लायओव्हर्स आहे, तिथे सुद्धा सेम तेवढाच कडक आम्ही धोरण अडॉप्ट केला की आम्ही गरज पडली तर आम्ही हे सुद्धा प्रकल्प बंद करू. आता आम्ही मध्ये 2दा आम्ही बुलेट ट्रेनचं काम बंद केला. MMRDAच्या मेट्रोच्या आम्ही शोक नोटीस दिला. इव्हन आमचे स्वतः कोस्टल रोडला सुद्धा आम्ही कारवाई केली की जर काही इश्यू आला तर आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू. याशिवाय जे काही अनेक पाऊल उचलले गेले, त्याच्यानंतर आज मला सांगायला आनंद वाटतो की आपली AQI इंडेक्स 90, 80, 100 वर आलेली आहे. कालच आदरणीय मुख्यमंत्री महोदय लाईव्ह बघत होते की काल बोरीविल्ल्याला 80, त्यानंतर पवई भागामध्ये 90, त्यानंतर पॅडर रोड आणि मलाबार हॉलमध्ये 97 आणि सरासरी 115, 120, 125 अशा प्रकारची AQI इंडेक्स आपण 400 वरून खाली आणलेले आहे. आणि हे खरोखरी एक फार मोठा मॉडेल आहे मुंबईचा. परवा मला ते आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेबांनी सांगितलं की चल तुम्ही हे मॉडेल तुम्ही दिल्लीला पाठवा, दिल्लीच्या लोकांना याचं अनुकरण केला पाहिजे. कारण दिल्लीला आजसुद्धा AQI इंडेक्स 350 वर चालला आहे. परंतु आपण हे जो 350-400 वरून आपण 100च्या खाली आलेलो आहे, इट इज अ ग्रेट अचीवमेंट. सर, त्यासोबतच शेवटचा प्रश्न की याच्यामध्ये आणखीन मी ॲड करू इच्छितो. आय वॉन्ट लाईक टू ॲड दिस की त्याच वेळी जेव्हा नोव्हेंबर अखेरमध्ये आणि डिसेंबरच्या फर्स्ट वीकपासून आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने डीप क्लीन ऑफ मुंबई ड्राईव्ह सुरू केली आणि ते आमचे 28 गाईडलाईनचे बाहेर होते. परंतु त्याचा फार मोठा याच्यामध्ये वाटा आहे AQI खाली आणण्यामध्ये. मुख्यमंत्री महोदयाने एक आदेश दिले की मुंबईमध्ये तुम्ही हे दररोजी 1000 किलोमीटर रस्ते पाण्याने धुतले पाहिजे आणि पाणीसुद्धा वापर करताना फक्त STPच्या रिसायकल पाणी वापरायचं, जे पिण्यायोग्य नाही, सेकंडरी ट्रीटेड पाणी आहे, किंवा हे जो जुनी विहिरी आहे ज्याचं नॉन पोर्टेबल पाणी आहे, फक्त ते नॉन पोर्टेबल पाणी वापरायचं, अजिबात पोर्टेबल पाणी वापरायचं नाही. आता आम्ही जवळपास 250 टँकर केले होते, तर 300 टँकरवर आता आमची संख्या आलेली आहे.
आणि आता आम्ही जवळपास 700 किलोमीटर 700 किलोमीटर रस्ते दररोज धुतो आहे आणि हे फिगर येत्या आठवड्यापर्यंत 1000 किलोमीटर पर डे रोड वॉशिंग. मुंबईमध्ये टोटल 2000 किलोमीटरचे रस्ते आहे, म्हणजे प्रत्येक ऑल्टरनेट डेला रस्ता धुतला गेला पाहिजे. याच्यामुळे जे काही आणि रस्ता धुण्याच्या आधी मुख्यमंत्री महोदय स्वतः उतरलेले आहे. मागचे 6 आठवड्यापासून एव्हरी वीकेंड ते 5-5, 6-6 तास मुख्यमंत्री महोदय स्वतः रस्त्यावर असतात. कालसुद्धा मुख्यमंत्री महोदय पहाटे 7 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत रस्त्यावर होते. परवा शनिवारी सुद्धा 7 पासून 1 वाजेपर्यंत रस्त्याला होते. ते स्वतः झाडू पकडतात, स्वतः पाईपलाईन पकडतात, स्वतः पाणी मारतात, स्वतः ते झाडू लावतात. आणि याच्यामध्ये आमची जे काही हजारो लोकांची फौज आहे SWM, त्यांच्यामध्ये सुद्धा एक एक प्रेरणा आलेली आहे, एक मोटिवेशन आलेलं आहे. आणि त्यामध्ये आधी हे पाणी मारण्याच्या आधी रस्त्यावर आधी मीडियन्समध्ये जो धूळ आहे ते ब्रशने साफ करणे, रस्त्यावर झाडू मारणे, मग पाणी मारणे. याच्यामुळे काय झालं आहे की प्रचंड प्रमाणाची धूळ सेटल झालेली आहे. आणि हेच धूळ जेव्हा गाड्या चालतात ते ॲटमॉस्फिअरमध्ये जाऊन ते हे AQI इंडेक्स वाढवतात आणि प्रदूषण निर्माण करतात. सो हे डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे, आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने जो डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केली ते एक मुख्य कारण आहे की हे AQI इंडेक्स आता खाली येतो आहे. आता मागचे 31 डिसेंबरला मुख्यमंत्री महोदयाने राज्यव्यापी हे मुवमेंट लॉन्च केली आहे. इथून गेटवे इंडियापासून त्यांनी स्वच्छ माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र डीप क्लीन ड्राईव्ह मुंबई मॉडेलच्या आधारावर त्यांनी मुंबई मॉडेलचा उल्लेख केला की जो मुंबईमध्ये मॉडेल तयार केला आपण मागच्या 2-3 महिन्यापासून डीप क्लीन ड्राईव्हच्या. हे महाराष्ट्राचे प्रत्येक गाव, प्रत्येक विलेजमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक नगरपालिका, प्रत्येक महानगरपालिका, प्रत्येक शहरामध्ये हे इम्प्लिमेंट करायची आहे. आणि आता 31 नंतर मागचे जो काही आता 5-6 जानेवारीला हे मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये राबवली गेली आहे. आणि आता मला खात्री आहे की आता टप्प्याटप्प्याने राज्याच्या प्रत्येक भागामध्ये हे अडॉप्ट केली जाणार आहे. सो मुंबईसाठी अभिमान आहे की मुंबईच्या जे काही हे मॉडेल आहे डीप क्लिनिंगच्या, तसेच जे काही आपण पर्यावरण हे जो AQI इंडेक्स कंट्रोल केला आहे, प्रदूषण कमी केलं आहे, हे सुद्धा एक कोविडसारखा आपल्यासाठी फार मोठी एक उपलब्धी आहे. त्याच्यामुळे मुंबई महापालिकेकडून आता कोविड मॉडेल नंतर मुंबईतल्या प्रदूषण मुक्तीचं मॉडेल हे सुद्धा देशभरात आता अनुकरण केलं जात आहे. कॅमेरामन अजित शिवतरकर, समोरचे पाठक, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.